पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे दीन दयाळा दीनावरिया करुणा कर रे प्रभुराया दीन दयाळा दीनावरिया करुणा कर रे प्रभुराया चातक आम्ही तुझ दयाधन कृपा दृष्टी कर प्रभुराया प्रभुराया दीन दयाळा दीनावरिया करुणा कर रे प्रभुराया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपली बहीण सिस्टर शीला आपल्यातून निघून गेलेली आहे. त्यामुळे आपण सगळेजण दुःखी झालेला आहात. परंतु धीर सोडू नका, आपली ईश्वरावरील श्रद्धा ढळू देऊ नका. पवित्र शास्त्रात म्हटलं आहे, माझ्या मुला, तू जर प्रभूची सेवा करण्यासाठी पुढे येत असशील तर संकटाला तोंड द्यायला तयार राहा. आपलं मन स्थिर ठेव, ईश्वराला विसरू नकोस. या जीवनाच्या शेवटी तुला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र शास्त्रांतील हे शब्द आठवा. आज आपल्यावर जे संकट ओढवलं आहे त्याच्यामुळे स्वीकार करा. सोन्याची परीक्षा जशी अग्नीत होते तशी सदाचारी मनुष्याची परीक्षा संकटात होते, हे लक्षात घ्या. प्रत्येक प्रश्नानंतर आपलं उत्तर आहे, परमेश्वरा मी तुझा धावा करतो. हे परमेश्वरा मी शोकसागरांतून तुझा धावा करीत आहे. हे प्रभू तू माझी वाणी आहे, माझ्या विनवणीच्या शब्दाकडे तुझे कान लाव. आपलं उत्तर, हे परमेश्वरा तू अधर्म लक्षात आणशील तर तुझ्या पुढे कोण टिकाव धरील. तरी मग लोकांना तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठाई क्षमा आहे. आपलं उत्तर, मी परमेश्वराची अपेक्षा करीतो, माझा जीव अपेक्षा करीतो. मी त्याच्या वचनाची आशा धरितो. पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. आपलं उत्तर, हे इस्रायला परमेश्वराची आशा धर, कारण त्याच्या ठाई दया आहे, त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे. तो इस्रायला त्याच्या सर्व अधर्मापासून मुक्त करेल. आपलं उत्तर, आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची बहीण सिस्टर शीला, हिला तू या जगांतून तुझ्याकडे बोलावून घेतलेला आहे. तिच्यासाठी आम्ही तुझ्याकडे दयेची याचना करतो. आमच्या प्रार्थना ऐकून घे. प्रकाश व शांतीच्या राज्यात तिचा समावेश कर व सर्व संत मंडळीमध्ये तिचा समावेश कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. फादर अँड्रू आता आपल्याला श्रद्धांजली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पेरणारा पेरणी करायला गेला, तो नेहमी पेरतच होता. इतकी वर्ष पेरलं की बांबू जे होते काटेरी ते एकमेकांमध्ये फसले. एवढी पेरणी केली की बैलाची शिंग जी होती ना ती एकमेकाला टेकली. तोपर्यंत पेरणारा पेरणी करत होता, जगाची निर्मिती करत होता. आणि तेच मी बघितलं सिस्टर शीलामध्ये. मी गेलो होतो त्यांचं काम बघायला, भुजबाग. आणि मी बघितलं की ही सगळी पोरं, बारीक पोरं, देवाची पोरं, ऑल इम्प्रेशनेबल इयर्स, जिकडे पेरणार तिकडे रुजणार. तर अशा प्रकारचं काम, संस्कार करण्याचं काम सिस्टर शीला यांनी जीवनभर केलं. पालकांना पण मी भेटलो. दे वर व्हेरी हॅपी विथ द वर्क ऑफ द चिल्ड्रन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपली समवयस्क सिस्टर शीला फार प्रेमाने, मायेने तिने आपलं मिशन पूर्ण केलेलं आहे आणि आपल्यासमोर चांगला आदर्श ठेवलेला आहे. देवाकडे प्रार्थना करूया की देवाने तिला चिरशांती द्यावी. आणि सगळे क्वीन ऑफ द अपोस्टल्स सिस्टर जे आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की त्यांचं काम जे आहे हे त्याचे भरभराट व्हावे. म्हणजे प्रिय बंधू भगिनींनो, गेल्या शनिवारी सिस्टरांच्या मृत्यूची बातमी आपल्याकडे पोहोचली. आपण सगळ्यांनी ह्या कुटुंबाला ह्या दिवसामध्ये साथ दिली, त्यांच्यासाठी प्रार्थना केली. त्याबद्दल हे कुटुंब आपलं मनापासून आभार मानते.
कंटिन्यू तुमच्या प्रार्थनेमध्ये ठेवा ह्या कुटुंबाला. आणि सिस्टरांचं आता ह्याच वेळेला अंत्यविधी त्या ठिकाणी सुद्धा जर्मनीला चालू होणार आहे 7 वाजता. आपण ह्या ठिकाणी मिसा करणार आणि तिला श्रद्धांजली वाहणार. तिच्यासाठी प्रार्थना करा की परमेश्वराने तिचा दया न्याय करावा आणि तिला स्वर्गराज्य बहाल करावं. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, मृत्यूचा अंधकार नाहीसा करून नव्या जीवनाचा प्रकाश उजवण्यासाठी समर्थ आहे. आज आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या लोकांना मनोधैर्य दे. त्यांच्या अंतःकरणात दुःखाचा अंधकार दूर करून त्या ठिकाणी शांतीचा प्रकाश उजवू दे. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने आम्हासाठी प्राणार्पण करून मरणावर विजय मिळविला. मरणातून उठून आम्हासाठी जीवनाचा मार्ग उघडला. त्याच्यावर ज्याची श्रद्धा आहे त्याला शाश्वत जीवन प्राप्त होईल असे विवचन दिले. ख्रिस्ताचं दुःख, मरण, पुनरुत्थान व शाश्वत जीवनातील विवचन याच्या स्मरणाने येथे उपस्थित असलेल्या लोकांची दुःख हलकी हो व या जगातील प्रवासानंतर ख्रिस्ताच्या स्वर्ग राज्यात आपल्या मृत बहिणी शिलाची पुन्हा भेट होईल अशी आशा त्यांच्या मनामध्ये तू जागृत कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची दर दिवसाची भाकर आज आम्हाला दे, जसे मी आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर आणि मला हात पडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या हृदयामध्ये आणि तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, पाप्यांसाठी आता नेमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. त्याचप्रमाणे ह्या कुटुंबातील जी लोक आपल्या अगोदर मरण पावलेली आहेत आणि आपल्या गाव परिवारांनी आपल्या जवळची लोक जे आपल्या अगोदर देवाघरी गेलेले आहेत त्यांना सुद्धा परमेश्वराने चिरशांती द्यावी. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दर दिवसाची भाकर आज आम्हाला दे, जसे मी आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मात सोडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या काही दुसऱ्यामध्ये अंधर तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, पाप्यांसाठी आता नेमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. प्रभू तिला चिरंतर शांती दे. विश्वासू लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आदरणीय मन आशीर्वाद. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देव. ज्या एकमेकांची सेवा करण्यास तुम्हाला पाठविण्यात येत आहे. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या संगाती, मजवर त्याची प्रीती. हिरव्या गुरणीने तो मजला, प्रेमे मजला चरवितो. हिरव्या गुरणीने तो मजला, प्रेमे मजला चरवितो. ओढ्याचे मज देतो पाणी, माझ्या जीवा फुलवितो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती, मजवर त्याची प्रीती.
झालेलं सर. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आपल्या मशालीतील सिस्टर शीला मच्छाडू उर्फ सिस्टर जाका फ्रान्सिस मच्छाडू वय वर्ष 76 ह्यांचे 7 मार्च 2000 रोजी पहाटे 3 वाजता जर्मनीतील हॉस्टेलमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ही अतिशय दुःखद आणि आपल्या सर्वांना धक्का देणारी घटना होती. आज 13 मार्च 2026 रोजी याच वेळी जर्मनी येथील चर्चमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहे. आपण देखील आपल्या चर्चमध्ये प्रार्थनेने या अंत्यसंस्कारात सहभागी होत आहोत. सिस्टर शीला यांनी आपल्या मृत्यूच्या आदल्या दिवशी सॅक्रिस्टियनकडून दुसऱ्या दिवसाच्या मिसाची पूर्ण तयारी करून ठेवली. रात्री 8 वाजता जेवण घेतले आणि त्या आपल्या खोलीत परतल्या. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांना आपल्या शरीराच्या डाव्या बाजूस आणि पोटात वेदना होत असल्याचे जाणवले. त्यांना अशक्तपणा जाणवू लागला. लगेच त्यांनी आपल्या वरिष्ठांना याबद्दल सांगितले. त्वरित रुग्णवाहिका बोलावून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू केले. रक्तदाब व नाडी तपासून IV दिली. हृदयाचे कॅथेटरायझेशन करण्यात आले, परंतु त्यांच्या शरीराकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. डॉक्टरांचे प्रयत्न चालू असतानाच त्यांच्यात थेट प्रभूशी संवाद चालू होता. येशूचा अखंड नामचा त्या करीत होत्या. जीवन मरणाची लढाई चालू असताना सिस्टर शीला यांनी अखेर प्रभूचे आमंत्रण स्वीकारले आणि त्या आपल्या सर्वांना पोटी करून त्या आपल्यातून निघून गेल्या. दुसऱ्या दिवसाच्या मिसाच्या वेळी समोरची त्यांची जागा रिकामी पाहून सर्व पाहुणे हलले. आज याच वेळी जर्मनीतील त्यांची अंत्यसंस्काराची मिसा साजरी होत असताना आपण देखील मिसाबद्दल सहभागी होऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. वाराणसी येथे नवशिक्षणाच्या म्हणजेच 9वीचे पहिल्या वर्षानंतर सिस्टर शीला ह्यांना 1971 साली ऑस्ट्रियामधील मदर हाऊस येथे पाठवण्यात आले. त्यांनी किंडरगार्टनचे प्रशिक्षण घेतले होते. अनेक वर्ष शिक्षिका आणि नंतर मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी उत्कृष्ट असे कार्य केले. त्या आपल्या कार्याने मागील 53 वर्षात युरोपमधील जीवन, संस्कृती आणि मिशनमध्ये खोलवर रुजले होते. त्यांनी मदर हाऊस, हॅलनबर्ग आणि भुजबाग येथे आपली सेवा केली. निवृत्तीनंतर 2015 मध्ये त्यांची बदली हॅलनबर्ग येथे करण्यात आली. घरातील कामात सर्व प्रकारची मदत करत असताना त्यांनी हॅलनबर्ग येथे पॅरिस टॅक्सीची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या उत्साही स्वभावामुळे, हसऱ्या चेहऱ्यामुळे, उबदार व मैत्रीपूर्ण वागणुकीमुळे त्यांनी सर्वांची मने जिंकली होती. सिस्टर शीला कष्टाळू होत्या. जबाबदारीने कुठलेही काम त्या तत्परतेने पार पाडत असत. त्यांच्या उपस्थितीमुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार होते. त्यांचा प्रेमळ स्वभाव, प्रोत्साहन देणारे शब्द, त्यांची उदारता हे गुण प्रशंसनीय होते. त्या प्रेमाचे मूर्तिमान
सिस्टर मिल्झा मच्छाडो ही त्यांची मोठी बहीण, त्यांची आई व कुटुंबातील सदस्य तसेच त्यांची चुलत बहीण सिस्टर मिल्ड्रेड, मावस बहीण सिस्टर शाली ह्यांच्या दुःखात आपण सर्व सहभागी आहोत. सिस्टर शीला यांनी मिशनसाठी दिलेल्या निस्वार्थी सेवेबद्दल, आमच्या बरोबर राहून आमच्यावर केलेल्या प्रेमाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. आज सिस्टर शीला ह्यांच्या अंतरात्म्यानुसार सहभागी होणारे आपले प्रमुख धर्मगुरू फादर डॉमिनिक डिआरडिओ, सर्व सहाय्यक धर्मगुरू, निस्साविधीमध्ये सहभागी होणारे इतर सर्व धर्मगुरू, या निस्साविधीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या आमच्या संस्थेच्या मदर जनरल सिस्टर जीना, जनरल काउन्सिलर सिस्टर अँडी व सिस्टर रेजिस आणि मुंबई विभागाच्या प्रविष्य सिस्टर अविना, इतर सर्व धर्मभगिनी, वसई आणि मुंबईतून आलेले सिस्टर शीला ह्यांच्यावर प्रेम करणारे सर्व भाविक ह्यांचे आम्ही स्वागत करतो व त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. स्वर्गवासी सिस्टर शीला फ्रान्सिस मच्छाडो ह्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आपले सर्व फादर्स, दोन्ही कॉन्व्हेंटच्या सिस्टर्स व समस्त नंतरकाल सहभागी आहोत. परमेश्वराने आपले दुःख हलके करावे व आपले सांत्वन करावे म्हणून आम्ही प्रार्थना करतो. स्वर्गवासी सिस्टर शीला फ्रान्सिस मच्छाडो ह्यांच्या घरी सांत्वन प्रार्थना रविवार दिनांक 15 मार्च सकाळी होईल. स्वर्गवासी सिस्टर शीला फ्रान्सिस मच्छाडो ह्यांच्या सातव्याची मिसा 15 मार्च रविवारी सकाळी 7:30 वाजताच्या मिसावर होणार. महिन्याची मिसा रविवार दिनांक 12 एप्रिल सकाळी 7:30 वाजता आपल्या चर्चमध्ये होईल. स्वर्गवासी सिस्टर शीला फ्रान्सिस मच्छाडो तसेच त्यांच्या सर्व वाढदिवसानिमित्ताने देवाचे आभार. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला सर्वांना लाभो. ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ह्याच वेळी जर्मनीला अंत्यविधीचा अंत्येराचा कार्यक्रम चाललेला आहे. आपण शरीराने येथे हजर असतो तरी मनाने आपण तेथे हजर आहोत. आणि सिस्टर शीला परमेश्वराची सेवा पृथ्वीवर करत होती, आता ती करण्यासाठी स्वर्गात गेलेली आहे. जी सिस्टर शीला आपल्यासाठी आज जमिनीवर धरतीवर प्रार्थना करत होती, ती प्रार्थना करण्यासाठी स्वर्गात गेली आहे. अंतातून ती अनंतात मुलीच झाली आहे व स्वर्गकाले जीवनाचा मुकुट परमेश्वराने तिच्या मागे घालावा. तिने केलेल्या सत्कारानं पुण्य त्याचं फळ तिला द्यावं. सर्व संतांबरोबर, सर्व रक्तसाक्षाबरोबर, सर्व देवतांबरोबर तिला स्वर्गात समावेश करावा आणि तिच्या सर्वकर्त्याला स्वर्ग राज्यात चिरंतन शांती व शाश्वत जीवन प्राप्त व्हावे म्हणून आपण ही प्रार्थना करत आहोत. एक दिवस आपल्याला सुद्धा जायचं आहे, त्याची सुद्धा आपण तिथे आठवण ठेवू. परमेश्वराकडे प्रार्थना करूया, आमच्या भगिनीला तू स्वर्ग राज्याचे सुख दे. आमच्या हातून जे घडलेली पाप आहेत त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो आणि प्रभू दयाळू आहे, आपल्या सर्व पापांची क्षमा करतो.
सपोर्ट दिली. बंधू भगिनींनो, पवित्र वर्षे साजरी करण्यासाठी आपण पात्र व्हावे म्हणून आपल्या बाबाची कबुली दिली आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हाला करो. आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सर्व जीवनाकडे देऊ. हे दयाळू परमेश्वर, ज्या कृपेने आमचे हृदय भरून टाक, ख्रिस्ताच्या संदेशाशी आम्हाला एकनिष्ठ केले. आमच्या दुर्बलतेवर विजय प्राप्त करून घेण्यास आम्हाला तुझे सांगितले. ही प्रार्थना आम्ही तुझ्या पवित्र आत्म्याच्या एका सर्वकाळ जिवंत राहणारा वराचे करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. होशेया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, हे इस्रायल, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा, त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर, कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ ऐकू. अशूर आमचा बचाव करणार नाही, आम्ही घोड्यावर स्वार होणार नाही. आमच्या हाताच्या कृतीस आमच्या देवा असे यापुढे आम्ही म्हणणार नाही, कारण तुझ्याजवळ तोडक्यास दया मिळते. मी त्यांना वाटेवर आणीन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करेन, कारण त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे. मी इस्रायलास दही बरासारखा होईल, तो भूक मला प्रमाणे होईल, लबनोनच्या प्रमाणे मूळ धरेल. त्याच्या फांद्या पसरतील, त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल, त्यास लबनोन सारखा वास सुटेल. ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील, ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील व द्राक्षीप्रमाणे फळ देतील. त्यांची कीर्ती लबनोनच्या द्राक्ष रसासारखी होईल. इब्राहिमला यापुढे मुक्तीशी काय कर्तव्य आहे? मी तर त्याच्या ऐकून त्याच्यावर लक्ष ठेवीन. मी हिरव्यागार सरूसारखा आहे, माझ्यापासून तुला फळ मिळते. जो कोणी शहाणा आहे त्याला समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला ते कळेल. परमेश्वराचे मार्ग सरळ आहे, त्या मार्गाने धार्मिक चालतात,
अडखळून पडतात. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. मी प्रभूच तुमचा देव आहे. पुन्हा अपरिचिताचे बोलणे मला ऐकू येत आहे. तुमच्या खांद्यावरचे ओझे उतरणारा मीच, हातामधल्या काट्या काढून टाकणाराही मीच. संकटात तुम्ही धावा केलात, मी तुम्हाला सोडवले. प्रतिसाद. वादळी मेघात मी दडलेलो असताना तुम्हाला उत्तर दिले. मरिबा येथल्या झऱ्याजवळ मी तुमची कसोटी घेतली. इस्रायली जन हो, जरा माझे ऐकायचे होते. आपला प्रतिसाद. तुम्ही अन्य दैवतांच्या भजनी लागू नका, परक्या देवतांच्या पाया पडू नका. इजिप्त देशातून तुम्हाला बाहेर आणणारा मी प्रभूच तुमचा देव आहे. प्रतिसाद. माझ्या लोकांनी माझे ऐकले तर, इस्रायल लोक माझ्या मार्गाने चालले तर, इस्रायलाला मात्र मी उत्तमपैकी गहू खायला घालेन, पहाडावरील मठाने तृप्त करेन. प्रतिसाद. शुभवर्तमानासाठी उद्या. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध अंतःकरण निर्माण कर. तू देत असलेल्या मुक्तीचा गोड अनुभव मला पुन्हा येऊ दे. परंतु महाप्रभु परसो लोकगीत पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. शास्त्राप्रती एक जण त्यांचा वाद ऐकून आणि येशूने त्यांना समर्पक उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्याने येशूला विचारले, सर्वात पहिली आज्ञा कोणती? येशूने उत्तर दिले, पहिली ही की, हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तो आपला देव परमेश्वर यांच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर. यापेक्षा मोठी अशी दुसरी आज्ञा कोणतीच नाही. तो शास्त्री त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ठीक व खरे बोलला की तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजारावर प्रीती करणे हे सर्व अमारपणे व यज्ञ यापेक्षा अधिक आहे. त्याचे शून्यपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस. तेव्हापासून येशूला आणखी काही विचारायचे कोणालाही ध्येय झाले नाही. प्रभूचे शुभवर्तमान अर्पण केले. ख्रिस्ताच्या प्रिय बुद्धभूमी मोशेने दिलेल्या 10 आज्ञा होत्या. त्या 10 आज्ञेमधून यहूदी लोकांनी 600 आज्ञा बनवल्या. वारणीचं सर्व वजन सामान्य जनाच्या डोक्यावर टाकलं आणि प्रभू येशू जेव्हा ह्या जगात आला तेव्हा नियमापेक्षा प्रेमाचं राज्य त्याला अधिक होतं. आजच्या शुभवर्तमानामध्ये फक्त 2च आज्ञा दिलेल्या आहेत आणि त्या आज्ञा आहेत, परमेश्वरावर तू बुद्धीने, शक्तीने, तुझ्या हृदयाने, तुझ्या सर्वस्वाने प्रेम कर, व तसंच प्रेम आपल्या शेजाऱ्याला. आपण जेव्हा उभे राहतो आणि हात पसरतो तेव्हा आपल्या शरीराचा खूप होतो. उभं शरीर उभं धड आपल्याला सांगते की तुझ्या परमेश्वरावर शक्तीने, बुद्धीने, संपूर्ण हृदयाने, संपूर्णतेने प्रेम कर आणि आपल्या हात
जे लाभलेले आहेत ते मयेचे हात, सेवेचे हात, प्रेमाचे हात आपल्या भावंडांना व नेहमी त्याची साया होते, प्रेमाची साया होते. आपलं शरीरच क्रूस बनून जाते. वत्सा, तुझं शरीर क्रूस आहे, त्यावर लागलेला प्रभू तुझा आत्मा आहे. तुझे 5 संवेदना केंद्र, इंद्रिय, ते तुझे त्याचे काय आहे, जन्म आहे. आणि मन मात्र तुझं जीवनच आहे. आपलं शरीर क्रूस बनते. आपलं शरीर जेव्हा परमेश्वराला समर्पण करते तेव्हा आपल्या यज्ञापेक्षा आपल्या सत्कर्माकडे आपण वळत असतो. सत्कर्म नेहमी आपल्याला देवाकडे नेत असतात. मी देवावर प्रेम करतो असे पोकळ वचन देऊ आपण देवावर बसवत नसतो, पण स्वतःला बसवत नसतो. आपल्या ईश्वर सेवेची पूर्णता आपल्या शेजाऱ्याच्या सेवेमध्ये पूर्णता पावते आणि पूर्णता प्राप्त करते. आपण जर फक्त देवाची सेवा केली आणि नाव घेतलं तर आपण फक्त देवाचं नावच घेत असतो, पण त्याच्या कार्याला कधीच प्रेमाचं स्वरूप देत नसतो. आजच्या शुभोत्तमामध्ये सांगितलं आहे, मला यज्ञ नको, मला सत्कर्म पाहिजे. देवळात एखादा तहानलेला मनुष्य आपल्या रस्त्यात भेटला, एखादा गरजवंत भेटला आणि त्याने आपल्या मदतीची जर मदत मागितली तर आपण देवळात न बघत चालेल. आपला ईश्वर आपल्याला त्या रस्त्यावर भेटत असतो. आपला ईश्वर आपल्याला तिथेच प्राप्त होत असतो. सत्कर्माने आपण परमेश्वराशी मानवाशी जोडला जातो आणि मानवाद्वारे आपण परमेश्वराशी जोडले जातो. सत्कर्मामुळे आपले ईश्वरी गुण आपल्यामध्ये येतात. ते आपल्या वाणी वर्तनात आपल्या ह्याच्यात कर्तव्य करतात. तुझा क्रूस घेऊन तुझा जबाबदारीचा क्रूस घेण्यासाठी, कर्तव्याचा क्रूस घेण्यासाठी, कर्माचा क्रूस घेण्यासाठी आपल्याला नेहमी येशूकडे पाहायला लागेल व त्याच्या मागे आपल्याला चालायला लागेल. जबाबदारीचे, कर्तव्याचे आणि कर्माचे क्रूस फेकून आपण प्रभू मागे जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे होऊ शकत नाही. क्रूस आपल्याला दररोज घ्यावा लागेल व त्याच्या मागे चालावं लागेल. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. माझे व तुझे बलिदान सर्व समर्पित केला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे देव परमेश्वर, आम्ही आणलेली ही दाने आशीर्वादित कर. ही दाने तुला स्वीकारनीय बनव व आमच्या कारणासाठी ती पवित्र व पात्र करव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू परमेश्वराचे आभार मानूया.
पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व कारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. स्वार्थ त्यागी वृत्तीने आम्ही तुझी स्तुती करावी अशी तुझी इच्छा आहे. आमच्यामधील पाप वासना व अहंकार यावर आम्हाला विजय मिळवायचा आहे. आम्हावरील तुझ्या उपकाराचे दर्शन आम्हाला कर्मवंत लोकांना घडवायचे आहे. आणि म्हणून असंख्य देवताबरोबर आम्ही एक सुद्धा तुझा गौरव करतो. सर्व पवित्राचा पूर्ण माणूस ईद आणि आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू ह्याच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली. तुझे आभार मानून ती भाकर मोडली व आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पित आहे. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर त्याने करा, पुन्हा तुझे आभार मानले व तो त्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण कारण माझ्या रक्ताचा प्याला तो नव्यावर शाश्वत करावाचे दर्शवते. ते तुमच्या आणि पुष्कळाच्या पापक्षमेसाठी ओतले जाते. हे माझ्या बहिणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनदायी भाकर व आनंददायक करार अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास व तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे आम्ही एक व्हावे असे आम्ही विनंतो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर.
लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विष्कार घडवला. त्या जगातून शिष्यशिला यांना तुझ्याकडे तू बोलावून ठेवला आहेस. त्या तुझ्या सेविकेची तू आठवण कर. ज्याप्रमाणे ती तुझ्या पुत्राच्या मरणात एकरूप झाली आहे, त्याचप्रमाणे तिला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील तू सहभागी कर. ज्यांच्याने बलप्रवीण पुनरुत्थानाच्या आश्चर्य महानिद्रा घेत आहे आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहे, त्यांचे देखील तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगाने उद्याच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. Christa Ani Christa Ani Christa हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा सन्मान गौरव सदा सर्वदा हो. तारणावायची आज्ञा, त्याचे ईश्वरी शिक्षण आणि प्रेरित होऊन आम्ही मोठ्या तऱ्हेने म्हणतो. सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनंती. या जीवनात आम्हाला कृपापूर्ण शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमच्या जाणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या यांच्या आगमनाची वाट पाहत असतात. तुझ्या दयेच्या साहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनापासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त, तो आपल्या परिचितांना सांगितला, आज तो आम्हाला सांगतो, मी तुम्हाला शांती देतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तू तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा. तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व त्यांची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा सर्व सदैव सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती वंदना देऊया. प्रभूची शांती. Thank you.
जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कुटुंब त्या कुटुंबाच्या भोजनात बोलावण्यात आलेले सर्व धन्य.
हे प्रभू तुझा प्रेमाचा अभाव शब्द तुझे सामर्थ्य आमच्या मनात व शरीरात संचार या पवित्र साक्रामेंटाचा स्वीकार केल्यामुळे संपूर्ण मुक्तीचे वरदान मिळवण्यास आम्हाला प्राप्त कर. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्माचा आशीर्वाद तुम्हा बरोबर सर्व काळ राहो. या तुम्हाला प्रभूच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. माझ्या प्रिय बंधू आपल्या शिष्यांच्या ह्या दिशेमध्ये आपण सर्वजण सहभागी ठरलो आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आम्ही सर्व फादर्स, मुख्य पुरोहित फादर रॉबर्ट, आपले सगळे सहकारी फादर्स, फादर सॉलोमन, फादर विजय, फादर दिनस, फादर लुईस आणि फादर पावकर आम्ही एकत्र जमलेलो आहोत. आपल्या समेत आपल्या सगळ्या सिस्टर्स आहेत, कॉंग्रिगेशनचे सिस्टर्स आहेत, प्रोविन्शियल आहेत, सुपरियर जनरल आहेत. त्या सगळ्यांच्या वतीनं कुटुंबियांचं सांत्वन व्हावं म्हणून आम्ही प्रार्थना करतो. आपल्या विषयाने देखील त्यांच्या सांत्वनपर शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि धर्मग्रामाच्या वतीनं त्या सगळ्यांचे विशेष आभार मानतो. शिष्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आपण सर्वजण निमित्ताने म्हणून कुटुंबियांसाठी आणि तिच्यासाठी प्रार्थना करत आहोत. माझ्या